सरकारनं आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावर जाणार। उद्या 30 जानेवारी रोजी शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन 31 जानेवारीला 5 महिने 2 दिवसांनंतर जरांगे स्वतःच्या घरी जाणार। आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर विविध कामांचा लोकार्पण सोहळा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणावर ही सुनावणी होणार। सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता परीक्षावर चर्चा या कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। या कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीतील भारत मंडपमध्ये करण्यात आलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा आज 16वा दिवस। यात्रा आज सकाळी 9 वाजता बंगालहून किशनगंज मार्गे बिहारमध्ये दाखल होईल। मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 16 जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त शाही ईदगाहच्या सर्वेक्षणावर बंदी घातली होती। ओबीसी समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांची बैठक। मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीवर चर्चा। मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना रद्द करण्यात यावी। कुणबी दाखले वाटपाला स्थगिती द्यावी आणि शिंदे समिती रद्द करण्यात यावी। ओबीसी समाजाच्या बैठकीत 3 ठराव मंजूर। बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांची सरकारवर नाराजी। सरकार ओबीसींवर अन्याय करतंय। ओबीसी नेत्यांची भावना तपक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्णय। सुरुवातीच्या एकाच निर्णयात विश्वासात घेतलं, त्यानंतर कोणत्याही निर्णयात आपल्याला विश्वासात घेतलं नाही। गेल्या काही दिवसांपासून जे निर्णय होत आहेत ते आपण फक्त पाहतोय। छगन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप। मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर भुजबळांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा होणार। मंत्री भुजबळांची माहिती। ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार आणि मराठवाड्यातूनच यात्रेची सुरुवात करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। राज्यातील सर्व घटकातील समाजाला न्याय द्यायचा राज्य सरकारचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। ओबीसी समाजाच्या आरक्षणामागे वाटेकरी नाही, फडणवीसांनी स्पष्ट केलं। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देणार। मंत्री दीपक केसरकरांची माहिती। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, केसरकरांची प्रतिक्रिया। कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर ओबीसींचं आरक्षण कमी होऊ नये यासाठी सरकार ओबीसींच्या पाठीशी, बावनकुळेंचं वक्तव्य। सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा आरोप। मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन काढलेला अध्यादेश संपूर्ण चुकीचा, आखरेंचं वक्तव्य। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत तर आम्ही आंदोलन सुरू ठेवणार, मनोज जरांगेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा। गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी राजकारण्यांच्या नादी लागू नका, आम्ही आंदोलन केलेला कायदा दोन्ही समाजासाठी, आपण एक रहा, मनोज जरांगे पाटील यांची ओबीसी बांधवांना विनंती। बीडमध्ये एका लग्नात ओबीसी नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंची भेट झाली। मनोज जरांगेंशी आपली प्रत्यक्ष पहिल्यांदा भेट झाली, त्यांचं मी ओबीसीत आल्याबद्दल स्वागत करते, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। एकदा मराठ्यांना 100% आरक्षण मिळू द्या, मग 1 ओबीसी लाख ओबीसीच्या पण घोषणा देऊ, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर जाणार। यावेळी उद्धव ठाकरे मोठी सभा न घेता लोकसभा मतदारांशी संवाद साधणार, आमदार वैभव नाईक यांची माहिती। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज डॉक्टर विखे पाटील होणार। शिर्डीतील राहुरी कृषी विद्यापीठ पदवीदान समारंभामध्ये महसूल मंत्री विखे पाटील यांना डॉक्टरेट प्रदान केली जाणार। भाजपपासून मराठा आणि ओबीसी समाज दूर गेले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉंग मराठा लीडर झाले, आंबेडकरांची प्रतिक्रिया।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतापगडावरच्या विकास कामांची पाहणी केली. विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंकडून शिवरायांना अभिवादन. गडावरून खाली आल्यावर स्थानिक विक्रेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना ताक पिण्याची विनंती. विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री ताक प्यायले. ज्यावेळी सर्व ओबीसी समाज एकत्र येऊ त्यावेळी मराठ्यांचा साधा सरपंच देखील निवडून येणार नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य. कुणबी समाजावर मराठ्यांनी खूप अत्याचार केले, शेंडगेंची प्रतिक्रिया. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष साजरा. बारामती शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं विजय उत्सव मिरवणूक काढण्यात आली. खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई. एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी, राज ठाकरेंची मागणी. तर राज्यातील सर्व शाळांना 1ली ते 10वी मराठीची सक्ती करण्यात आली आहे. दीपक केसरकरांची माहिती. स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात. सहाय्यक आयुक्तांनी दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ऑन फील्ड राहावं. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांचे निर्देश. ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधील वशिंदे इथे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा भव्य निर्धार मेळावा. जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन. नारायण राणे आणि छगन भुजबळांनी राजीनामा देऊन मराठ्यांच्या विरोधात भूमिका मांडावी. आमदार वैभव नाईक यांचा टोला. पोलीस आपलं काहीही करू शकत नाहीत, आपला बॉस सागर बंगल्यावर आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. तर नितेश राणेंना सत्तेची मस्ती आहे, नाना पटोलेंची टीका. अहमदनगर शहरातील गुंडगिरी शिवसेना लवकरच संपवणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा. तर गृहमंत्री फडणवीस हे राज्यातील गुंडगिरीचे बॉस, संजय राऊत यांची टीका. शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांची रविकांत तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा. तर खालच्या दर्जाची टीका करण्याचे त्यांचे संस्कार, तुपकरांचं प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झाल्यानं सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव. रविकांत तुपकर यांचा आरोप. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमची एकच भूमिका, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आघाडीमध्ये सहभागी होतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा. स्वातंत्र्यवीर सावरकर पळपुटे होते, आम्ही त्यांना मानत नाही. खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवरती अत्यंत हीन शब्दात टीका. जलील यांच्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड. अमरावतीमध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील भैयासाहेब ठाकूर यांची जयंती. मोझरीमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन. वडिलांच्या आठवणी सांगताना यशोमती ठाकूर भाऊक. सोलापूरमध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख कार्यवाहक विजयकुमार साळुंखे यांना चंद्रकांत पाटील यांनी घड्याळ भेट दिलं. पालकमंत्र्यांनी केलेल्या कौतुकामुळे विजयकुमार साळुंखे भाऊक. रत्नागिरीच्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान शाळेमध्ये राष्ट्रीय गो संमेलन. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंची उपस्थिती. संमेलनाचा आजचा 3रा दिवस. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून मुंबईमध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये जनसंवाद यात्रा सुरू. उद्धव ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. कोविड काळातील कथित खिचडी वाटप आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाणला अटक केली आहे. सना खान प्रकरणामध्ये आरोपी अमित शाहू हा ब्लॅकमेलिंगचा रॅकेट चालवत असल्याची माहिती. पोलीस तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता. आमदार गोपीचंद पडाळकर यांच्या एसटी संघटनेचे उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली. मागील 28 दिवसांपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या नावानं नगराचं नामकरण. हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड गावामध्ये एका कॉलनीचं जरांगे पाटील नगर असं नामकरण. मराठा बांधवांनी नामकरणाची पाटीही उभारली. राज्यामध्ये 20 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 57 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यामध्ये 236 ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के. कोयना धरण परिसरात संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी भूकंप.
सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा देशातील पहिला रॅक नाशिकच्या मनमाडमध्ये दाखल. कंपनीचे अधिकारी, वितरक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वितरणाचा शुभारंभ. सल्फर कोटेड युरिया कांदा पिकाला फायदेशीर, कंपनीची माहिती. यवतमाळमध्ये वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदान चाचणी सुरू. 79 जागांसाठी 11,000 उमेदवार, महिला आणि पुरुषांचा सहभाग. वनसंरक्षक वसंत घुले यांची माहिती. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये कृषी पंपांना 12 तास वीज द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल. मध्य प्रदेशातील महिला भाविकेचं शोषण केल्याचा आरोप. फरार भोंदूबाबाचा पोलिसांकडून शोध सुरू. पालघरमध्ये बनावट जिरं तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई. भिवंडीमध्ये सापडलेल्या बनावट जिऱ्याचे धागेदोरे पालघरपर्यंत. पालघरमध्ये जिरे तयार करण्याचा कारखाना सील. समृद्धी महामार्गावर गो तस्करीचं प्रकरण समोर. संशयास्पद अवस्थेमध्ये वर्ध्यावरून एक ट्रक प्रवास करत असल्याच्या पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यानंतर 50 पेक्षा जास्त गायी आढळून आल्या. गुजरातच्या कच्छ तसंच राजस्थानमधून आलेले उंट वर्ध्यात दाखल. या उंटांची तस्करी केली जात असल्याचा प्राणीमित्रांना संशय. जिल्हा पशु क्रूरता निवारण समितीकडून चौकशी व्हावी, प्राणीमित्रांची मागणी. जंगल परिसरात शिकारीसाठी लावलेल्या 20 तारांना स्पर्श झाल्यानं त्यात अडकून तरुणाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या खापा जंगलातली घटना. नागपूरमध्ये आत्महत्या करणाऱ्या मित्राला वाचवणं भोवलं. मित्राला आत्महत्येपासून वाचवताना झटापटीत गळ्यावर चाकू लागल्यानं दुसऱ्या मित्राचा मृत्यू तर एक जण जखमी. विहीरगावमधली घटना. यवतमाळच्या करंजीजवळ शॉर्ट सर्किटनं आग लागून ट्रक जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागपूरमध्ये फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई. शहरामध्ये 2586 वाहनांना चलान तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त. धुळे जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पांझरा नदी पात्राची स्वच्छता. या मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. सांगलीमध्ये कैलासवासी श्रीधर शिवराम खांडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीत साधना कार्यक्रम संपन्न. उज्जैनच्या संस्कृती वाहने आणि प्रकृती वाहने यांच्या सतार व संतूरची अनोखी जुगलबंदी रंगली. मुंबईतील बहुचर्चित 9 दिवसीय मुंबई फेस्टिव्हल कार्यक्रमाचा बीकेसी MMRDA ग्राउंडवर समापन सोहळा. आयोजित कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, व्यावसायिक आनंद महिंद्रांसह अनेक कलाकारांची उपस्थिती. मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख केदार शिंदेंनी पुष्पगुच्छ देऊन राजदत्त यांचा सत्कार केला. संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन. पहाट अॅग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक गोपीनाथ वाघ यांच्या संकल्पनेतून ऑइल मिलची स्थापना. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरीच्या मंदिरात भाविकांची गर्दी. काल दिवसभरात सुमारे 2 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. पंढरपूरमध्ये 65 एकरावर 11,000 भक्तांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक पारायण सोहळा संपन्न. सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा सहभाग. यवतमाळच्या वणीमध्ये प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं 140 एकरमध्ये आयोजन. शिवपुराण कथेसाठी दररोज 1.5 ते 2 लाख भाविकांची उपस्थिती. बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी. भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्री. नितीश कुमारांसह 8 मंत्र्यांचाही शपथविधी. भाजप पुन्हा बिहार सरकारमध्ये जेडीयूसोबत युती करत सत्ता स्थापन. नवीन सरकारमध्ये भाजपच्या सम्राट चौधरी आणि विजय सिन्हांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन. राज्याच्या विकासासाठी हे सरकार कुठेही कमी पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्रिमंडळाला पंतप्रधानांच्या शुभेच्छा. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप अध्यक्ष JP नड्डांकडून नितीश कुमार आणि मंत्रिमंडळाचं अभिनंदन. बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करणारे नितीश कुमार हे पलटी मारणारे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. तर नितीश कुमार यांच्या राजीनामा देण्यामागे भाजपचा डाव, सावंत यांचा आरोप. नितीश कुमार यांच्याबद्दल कालही आदर होता आणि आजही आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया. सरकारमध्ये आमचे मंत्री असल्यामुळे सरकारमधील कामांचं श्रेय आम्हीच घेणार. तेजस्वी यादव यांचं वक्तव्य.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पलटूराम आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची टीका. ते परत आमच्यासोबतही येऊ शकतात, चेन्निथलांचं वक्तव्य. भारत देश लवकरच महासत्ता होणार हा मोदींचा संकल्प. त्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीश कुमारांसह अन्य कोणी राष्ट्रहितासाठी भाजपसोबत येत असेल तर त्यांचा सन्मान झाला पाहिजे, बावनकुळेंचं वक्तव्य. असंच चालू राहिलं तर इंडिया आघाडीमध्ये फक्त काँग्रेस आणि उद्धव ठाकरे राहतील, नितीश कुमार राजीनामा प्रकरणी आमदार मनीषा कायंदेंचं वक्तव्य. भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाची भीती, त्यामुळे भाजपनं खेळी करून एका भावी पंतप्रधानांचा एनडीएमध्ये समावेश केला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भाजपवर टीका. महाराष्ट्राच्या एनसीसीच्या कॅडेट्सनी सलग तिसऱ्या वर्षी प्रधानमंत्री कप पटकावला. दिल्लीमध्ये होणाऱ्या एनसीसी कॅम्पमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कॅडेटचा बहुमान मिळवला. ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक बनल्या लष्करातील पहिल्या सुभेदार. गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचा धक्का. या भूकंपाची तीव्रता 4 रिश्टर स्केल. मालदीवच्या संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी. घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. सिरियातील अमेरिकन लष्कराच्या तळावर ड्रोन हल्ला. 3 सैनिक ठार तर 25 सैनिक जखमी. गाबा कसोटीमध्ये वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावरती 8 धावांनी थरारक विजय. ऑस्ट्रेलियावरती 27 वर्षांनंतर विजय मिळवल्यानं ब्रायन लाराला अश्रू अनावर. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला वाढदिवसाचं खास गिफ्ट मिळालं. मुनव्वर बिग बॉस 17चा विजेता ठरला. अभिषेक कुमार रनरअप राहिला. 69व्या फिल्मफेअरमध्ये रणवीरला अॅनिमलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलिया भट्टला रॉकी और रानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. 39व्या फिल्मफेअरमध्ये विक्रांत मेसीचा 12th फेल हा बायोपिक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित. निर्माते विनोद चोप्रांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.